आई वडिलांचा स्ट्रगल बघितला होता, संघर्ष बघितला होता. वडिलांनी लहानपणापासून कष्ट करून आतापर्यंत जे काही केलंय तर ते मी पाहत होतो की वडिलांनी कशी प्रगती केली. एमपीएससी करायचं होतं, युपीएससी करायचं होतं का हे एसएससी सीजीएल? सगळ्यात टफ एक्झाम असते जी आपण इझिली पास करू शकत नाही. जुलै 2022 पास आउट मी. 2 डिसेंबर 2022 ला मी प्री दिली. 7 मार्च 2023 ला मेन्स. 13 मे 2023 ला माझा रिझल्ट लागला रात्री 11:30 वाजता आणि 27 सप्टेंबर 2023 माझी जॉईनिंग आहे. म्हणजे एमपीएससी मध्ये तू पोरं 4-4 वर्ष पेपर म्हणजे वाट बघता जॉईनिंग साठी, तरी जॉईनिंग होत नाही. मला पण असं वाटायला लागलं की यार इंग्लिश अवघड आहे म्हणून. माझं काय झालं, प्रीला इंग्लिशला कमी स्कोर आलता. मी जर एमपीएससी दिलास तर मी झालो नसतो, म्हणजे मी पहिल्या अटेम्प्ट झालोच नसतो की मला पण माहिती आहे. इन्स्पेक्टर काय नक्की काम काय असतं? तुम्ही किती काय करता ह्याला मॅटर नाही. तुम्ही किती इफिशियंटली, तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे. म्हणजे तुम्ही जे एखादा जर तुमचा मित्र 14 तास बसत असेल आणि तुम्ही 10 तास आणि तुमचं जर सिलेक्शन होत असेल, त्यात डिफरन्स काय, तर तुम्ही चांगल्या कॉन्सन्ट्रेशननं अभ्यास करताय. एसएससीला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मॉक टेस्ट असणं. एखादा समय तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग सॉल्व्ह करायचं 180 मार्क. दुसरा पार्ट असणार आहे इंग्लिश आणि जीएस. इंग्लिशला मार्क असणार आहे 135, जीएसला मार्क असणार आहे 75. प्री पासून ते तुमची रिझनिंग लागेपर्यंत ही प्रोसेस जवळपास 6 महिन्याची आहे सर. म्हणजे एवढी फास्ट प्रोसेस आहे की तुम्ही एका वर्षामध्ये अधिकारी होऊ शकता. 1 वर्ष पण नाही. मी पोलीस नाही, जरी वर्दी माझा म्हणजे वर्दी असणारा हा पोलीस असतो असं नाही. 12 मेचा मी तेच घनवट आणि 13 मेच्या नंतर तेच घनवट. ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक करण्याचं काम हे फक्त स्पर्धा परीक्षाच करू शकतं.